के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्या काय आता 2024च्या ज्या काय भरती चालू झालेले आहेत त्या 2024चा मीरा भाईंदरचा पेपर त्या ठिकाणी इन डिटेल त्या ठिकाणी त्याचं ॲनालिसिस घेतलेलं आहे। फक्त क्वेश्चन आन्सर नाहीत तर त्याचे चारीच्या चारी ऑप्शन कसे आलेले आहेत, करंटचे कुठले मुद्दे चर्चेचे, रिसेंटली पेपरला काय विचारले, पेपर पॅटर्न कसा चाललाय आणि कसा येऊ शकतो या अनुषंगाने आपण चाललोय। कारण आता ठाण्याचा पेपर बाकी आहे आणि मुंबईचा पेपर त्या ठिकाणी बाकी आहे। ह्या दोन पेपरला मॅक्सिमम विद्यार्थी त्या ठिकाणी फॉर्म भरत असतात आणि विद्यार्थ्यांना या व्हिडिओचा जास्तीत जास्त फायदा व्हावा हा आपला एक उद्देश आहे। या उद्देशानेच आपण मीरा भाईंदरचा पेपर घेतलेला आहे। त्याच्यामधले मराठीचे पेपर कसे सोडवले पाहिजेत, त्याच्यानंतर जीएस कसं सोडवलं पाहिजे, म्हणजे जे काही जीके विचारले त्या जीकेचे देखील दोन पार्ट मी अत्यंतिक व्यवस्थित घेतलेले आहेत। ज्या विद्यार्थ्यांनी ते जीकेचे पार्ट पाहिले नसतील त्यांनी आवर्जून ते जीकेचे पार्ट पहा, तुम्हाला 100% त्या ठिकाणी फायदा झाल्याशिवाय राहणार नाही। कारण बरेचसे विद्यार्थी मित्रांची ही तक्रार असते की बाबा जीकेचं कसं काय। त्या ठिकाणी सायन्सला माझा एक अंदाज आहे की जो मुंबईचा पेपर येणार आहे किंवा ठाण्याचा पेपर येणार आहे त्या पेपरला देखील ज्या पद्धतीने मीरा भाईंदरचा पेपर मला पाहण्यात आला त्या पद्धतीनं त्या ठिकाणी सायन्सला वेटेज हे राहणार आहे। मग सायन्सला जर यदा कदाचित वेटेज आलं तर कुठले टॉपिक केले पाहिजेत हे तुम्हाला मी मीरा भाईंदरच्या पेपरमध्ये त्या ठिकाणी इन डिटेल ॲनालिसिस करून सांगितले। आज आपण या ठिकाणी नवी मुंबईचा जो काय आता रिसेंटली झालेला 2024चा पेपर आहे तो इन डिटेल त्या ठिकाणी एक्सप्लेनेशन करणार आहे। पेपर हा सोपा कॅटेगरीतला आहे, म्हणजे जसं मी मीरा भाईंदरच्या पेपरला म्हणत होतो की सगळीकडे 20-20-20-20 मार्क तुम्ही घेतले पाहिजे, तसं मी ह्या ठिकाणी म्हणेल की तुम्ही नियरली अबाउट 22-23 या कॉम्बिनेशननं जर मार्क घेतले तर या पेपरला 90 मार्क इन बिटवीन 85 to 90 अशा पद्धतीने मार्क घेण्यासारखा हा पेपर 100% होता। म्हणजे 90 मार्क पडायला या पेपरला 22-88 जर धरले तर 88 सरासरी ॲव्हरेज 88 मार्क काढण्यासारखा पेपर 100% त्या ठिकाणी होता। पेपर सोपा होता, बट ऑब्वियस जर पेपर सोपा झाला तर एक 10 मार्कांना मेरिट पुढे जातं, बाकी काय फरक नाही। एक 7-8-10 मार्कांचा फरक 100% पडतो। पेपर अवघड आला तर सगळ्यांचे 7-8-10 मार्क खाली येतात, म्हणजे असं म्हणजे पेपर आला तर आपल्यालाच अवघड येईल अशातला काही प्रकार नाही। त्याचा सगळ्यांनाच त्या ठिकाणी मेरिटमध्ये प्लस मायनसमध्ये फायदा होत असतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आपले के सागर पब्लिकेशनचे काही संदर्भ साहित्य पुस्तक आहेत, अत्यंतिक चांगल्या दर्जाची अशी पुस्तकं आहेत। याच्यामध्ये जे काय 2023 मधल्या झालेल्या सर्वच्या सर्व 78 प्रश्नपत्रिका मेन म्हणजे स्पष्टीकरणासह त्या ठिकाणी घेतलेले आहेत। ज्यांना पास व्हायचे त्यांच्यासाठी हे पुस्तक अत्यंतिक फायद्याचं आहे। कारण 2023च्या सर्वच्या सर्व प्रश्नपत्रिका केल्या तर नियरली अबाउट तुम्ही 70 मार्क्स पर्यंत त्या ठिकाणी जाऊ शकता। 38 प्रश्नपत्रिका याच्यामध्ये जिल्हा व ग्रामीण शहर पोलीसच्या घेतलेले आहेत, 28 प्रश्नपत्रिका चालकच्या आहेत, 12 प्रश्नपत्रिका CRPFच्या आहेत आणि चालू घडामोडीसह हे पुस्तक त्या ठिकाणी अद्ययावत केलेलं आहे। त्याच्यानंतर आपली 93वी आवृत्ती आहे संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल, याच्यामध्ये सर्वच्या सर्व विषय कव्हर केलेले आहेत। शिवाय पूर्वीच्या 20 प्रश्नपत्रिका आणि आताचे 5 सॅम्पल क्वेश्चन पेपर की बाबा क्वेश्चन पेपर कसे येऊ शकतात हे स्पष्टीकरणात्मक त्या ठिकाणी दिले। साधारणतः 7000 वस्तुनिष्ठ प्रश्न त्याच्यामधून कव्हर होतील अशा पद्धतीचं हे पुस्तक डिझाईन केलेलं आहे। त्याच्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल याच्यामध्ये ज्या काय 25 निवडक प्रश्नपत्रिकांचा संच हा आहे। याच्यामध्ये ह्या 25 प्रश्नपत्रिकांचं विश्लेषणात्मक स्पष्टीकरण त्या ठिकाणी घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आपलं जे पोलीस शिपाई चालक भरतीसाठी जे विद्यार्थी मित्र फॉर्म भरतात त्या चालक भरतीसाठी फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी मोटार वाहन चालवण्याचे वाहतुकीबद्दलचे कायदे व नियम या पुस्तकामध्ये ॲड केलेले आहेत। शिवाय जे काही चालकच्या संदर्भात इम्पॉर्टंट असणारे जे काही सिम्बॉल्स एक्झामला विचारले जातात ते सिम्बॉल्स देखील याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत। 2023च्या आणि 2021च्या झालेल्या ज्या काही चालकच्या भरती आहेत त्याच्यामधल्या सर्वच्या सर्व प्रश्न त्या ठिकाणी या पुस्तकामध्ये ॲड केलेले आहेत। वाहतुकीबद्दलचे नियम, कायद्यांचे मुद्देसूद मांडणी या पुस्तकामध्ये केलेली आहे। नवीन मोटार दुरुस्ती अधिनियम 2019चा आणि साधारणतः 650 MCQ तुमचे कव्हर होतील अशा पद्धतीचं हे पुस्तक आहे। त्याच्यानंतर हे जीकेचं पुस्तक आहे। जीकेच्या संदर्भात जे काय स्मॉलेस्ट जनरल नॉलेज हे पुस्तक आहे। याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की आताच रिसेंटली मला वाटतं लातूर की अहमदनगरला क्वेश्चन याच्यावरतीच विचारला होता की बाबा
आत्ताचे जो काय महाराष्ट्र भूषण पुरस्कार भेटलेला आहे तो कोणत्या कलाकाराला भेटलेला आहे? कोणाला भेटलेला आहे? तर अशोक सराफ यांना भेटलेला आहे. ऑस्कर पुरस्कार विजेते आता कोणत्या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार भेटलेला आहे असा क्वेश्चन त्या ठिकाणी मला वाटतं ह्याच एक्झाममध्ये का कोणत्या एक्झाममध्ये विचारलेलं आहे. आणि तुम्ही बघा प्लेलिस्टमध्ये जाऊन मी एक शॉर्ट बनवलेला आहे आणि त्या शॉर्टमध्ये मी की आत्ता कोणत्या चित्रपटाला भेटलेलं आहे, कोणत्या अभिनेत्याला भेटलेला आहे, अभिनेत्री कोणती आहे ह्याच्याबद्दल एक 40 सेकंदाचा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि त्याच्यावरतीच क्वेश्चन आला होता की बाबा ऑस्कर पुरस्कार खालीलपैकी आत्ता जो काय ऑस्कर झाला मला वाटतं 96 ऑस्कर त्या ठिकाणी झालेले, तर ह्या 96व्या ऑस्कर पुरस्काराचा विजेचा चित्रपट कोणता आहे. त्याच्यानंतर चालू घडामोडी 2024च्या सर्व याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपले संपूर्ण मराठी म्हणून एक पुस्तक आहे ज्याच्यामध्ये शब्दसंग्रह प्लस व्याकरण अशा दोन्ही बाजू त्या ठिकाणी इन्क्लूड केलेल्या आहेत. म्हणजे व्याकरणाबरोबर शब्दसंग्रह त्या ठिकाणी ह्या पुस्तकामध्ये आहे. के सागरचा शब्दसंग्रहाचं पुस्तक हे MPSCच्या क्षेत्रामध्ये अत्यंत गाजलेलं पुस्तक आहे. या शब्दसंग्रहामध्ये साधारणतः 1000 वाक्यप्रचार आणि 500 म्हणींचा समावेश त्या ठिकाणी केलेला आहे. ओके, TCS असेल, IBPS असेल, MPSC असेल, राज्यसेवा कंबाईन या सर्वच्या सर्व परीक्षांसाठी हे पुस्तक अत्यंतिक उपयुक्त आहे, दर्जेदार आहे. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयानं उत्कृष्ट पुस्तक ह्या पुस्तकाला म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर अंकगणिताचं आपलं प्राध्यापक प्रमोद हुमणे सरांचं पुस्तक आहे. त्याच्यानंतर संपूर्ण बुद्धिमापन हे देखील पुस्तक अत्यंत गाजलेले आहे. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयानं या देखील पुस्तकाला दर्जेदार पुस्तकाचं नामांकन दिलेलं आहे. आणि आता आपला हा नवी मुंबईचा पेपर, विद्यार्थी मित्रांनो पेपर हा मार्क काढण्यासारखा होता. दुसरी गोष्ट ज्या ठिकाणी म्हणजे आज मला वाटतंय आपला 26 जुलै की 25 जुलै 26 जुलैला सातारा जिल्ह्याचा पेपर झालाय. ज्या ठिकाणी एक्झामिनर गुंतागुंत करतोय म्हणजे कशी मी तुम्हाला अगोदरच सांगितले, माझे एक ठराविक 4-5 पेपर जे पडलेले त्याच पॅटर्नवरती मी नागपूरचा पेपर एकदम सुरुवातीला घेतला होता. त्याचं कारण तेच होतं, सेम त्या जसा नागपूरचा पेपर आहे सेम त्याच पॅटर्नचा पेपर साताराला पडलेला आहे. मग सातारच्या पेपरमध्ये त्यांनी काय केलेली गुंतागुंत केली. 2-4 क्वेश्चन GKचे टाकायचे, परत मराठीचा एखाद दुसरा क्वेश्चन टाकायचा, मध्येच बुद्धिमत्ता टाकायचं, मध्येच मॅथ्स टाकायचं. स्पीड विद्यार्थ्याला येऊन द्यायचं नाही. म्हणजे ज्यावेळेस अशा पद्धतीचा स्पीड ब्रेकर लावला जातो त्यावेळेस विद्यार्थ्याला काय होतो, म्हणजे अडथळा निर्माण होतो. मराठीचे प्रश्न शोधा, GKचे शोधा, अशा पद्धतीने एक्झामिनर काय करत असतो, त्या विद्यार्थ्याचा टाइम घेत असतो मध्ये हे स्पीड ब्रेकर लावलेले. आपण अशा वेळी म्हणजे फसायचं नाही, त्यांच्या ट्रॅपमध्ये फसायचं नाही. ते तुमची मानसिकता ढासळवणे हा एक्झामिनरचा उद्देश असतो. फॉर एक्झाम्पल मला उद्या पेपर सेट करायचा आहे, माझा उद्देश हाच असणार की बाबा मला जागा किती आहेत. फॉर एक्झाम्पल असं धरून चाला की मुंबईला 5000 जागा आहेत, फॉर्म किती आलेत, 5 लाख आलेत. मला 5 लाख पोरं इलिमिनेट करायचेत, त्यातून मला 5000 काढायचे. माझा उद्देश हाच असला पाहिजे की बाबा मला त्या विद्यार्थ्याचा माइंडसेट हलवायचा एक्झाममध्ये. तर आपलं टार्गेट असं असलं पाहिजे की बाबा जे एक्झामिनरचं म्हणणं आहे, म्हणजे सपोज मला एक्झामिनर केलं तर मी काय विचार करेल की ह्यातली लाखभर पोरं तर मी नसत्या माइंडसेटवरनं घालवणार की यार काय पेपर अवघड काढलाय, असं कुठं अवघड पेपर काढतात का, हे म्हणजे त्या 1.5 तासामध्ये त्यांना काय करून टाकणार, हॅमर करणार मी की मग मी सक्सेस झालो, मी माझ्या उद्देशामध्ये सक्सेस झालो की जे एक्झामिनरला साध्य करायचं होतं की बाबा तुमचा माइंडसेट हलवणे, त्याला तुम्ही सक्सेस झाला. तुम्ही महेंद्रसिंग धोनीचं उदाहरण घ्या, शेवटच्या बॉलपर्यंत मॅच सोडायची नाही, भले पुढच्याला 1 रन का करायचे असं नाही, शेवटच्या तुम्ही आपली 2007 सालची मला अजून ती पाकिस्तानची मॅच आठवते, 1 बॉल 1 रन पाहिजे होता, ते विन होणार होते, पण तेवढं पण त्यांनी करून दिलं नाही. तेवढ्यात पण त्यांनी रनआउट केला आणि त्यावेळेस ते नाही का बॉलिंग टाकायची होती आणि 3 बॉल नसतं मोकळ्यात बॉल टाकून हे करायचं होतं, विकेट काढायची होती. त्याच्यामध्ये आपल्यातल्यांनी 3 विकेट सलग घेतल्या आणि त्यांच्यातला एक पण त्यांना अंडर प्रेशर, एवढे पाकिस्तानचे टॉप बॉलर असताना त्यांना विकेट काढता आले नाही. म्हणजे काय, प्रेशर मॅनेज करता आलं पाहिजे आणि प्रेशर ज्याला मॅनेज करता येतं त्याला 100% यश मिळेलं आहे. आता नवी मुंबईचा पेपर, या ठिकाणी नवी मुंबईच्या पेपरमध्ये बघा की काय सांगितले. हा क्वेश्चन तुम्ही माझा पहिलाच मला वाटतं पहिला दुसराच व्हिडिओ असेल, नागपूर ग्रामीणचा पेपर आहे, त्या नागपूर ग्रामीणच्या पेपरमध्येच पहिलाच व्हिडिओ जो मी मार्च महिन्यामध्ये घेतलेला आणि त्याच्यामध्येच हा पोलीस दलातील सर्वात वरिष्ठ अधिकारी दर्जाचं पद कोणतं, ऑलरेडी PYQ आहे.
ऑलरेडी PYQ आहे. नागपूरचा मी पेपर घेतला होता, नागपूर ग्रामीणचा 2023 सालचा. त्या 2023 सालच्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा क्वेश्चन होता. आणि मग बाकीच्या ठिकाणी जर PYQ पूर्वीच्या 2023 मधला जर आला असेल तर आपल्याला कसाच चुकायला नाही पाहिजे. त्यावेळेस सगळेच्या सगळे मी पोलीस दलातले वरिष्ठ पदं कुठली, खालची पदं कुठली, वरची पदं कुठली, सगळेचे सगळं सांगितलं होतं. मग त्यावरून बघा महाराष्ट्र दलातील सर्वात वरिष्ठ दर्जाचे पद कुठले हे खालील ऑप्शनवरून जायचं होतं. आता मला सांगा, इथं आयुक्त म्हणताय, इथं आयुक्त म्हणताय, इथं आयुक्त म्हणताय, उपायुक्त पद वरिष्ठ दर्जाचं असेल का? ऑप्शन गेला. आलो 75 वरती. इथं अप्पर पोलीस आयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त आणि सह पोलीस आयुक्त म्हणजे ॲडिशनल CP. म्हणजे ह्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 पोलीस सह आयुक्त हे ह्या ऑप्शनपैकी पोलीस दलातले सर्वात वरिष्ठ अधिकारी आहेत. त्या ठिकाणी मी आता तुमच्या पुढं जो काय क्रम आहे तो ऑलरेडी आपलं केसागरचं जे काय पुस्तक आहे त्या पुस्तकातलीच PDF मी नागपूरमधली ते सांगितली होती. चार्टच्या स्वरूपामध्ये वरचं पद कुठलं, खालचं पद कुठलं, 100% या प्रश्नाला आउट ऑफ मार्क पडायला पाहिजे होता. अभ्यासाचा भाग होता, अभ्यासाचा भाग होता. दुसरी गोष्ट तुम्ही बघा, आपलं लॉजिक चाललंय का नाही, ऑप्शन नंबर 2 ऑप्शन नंबर 3 ला जास्तीत जास्त घेऊन जायचं, ऑप्शन नंबर 1 ऑप्शन नंबर 4 ला जास्तीत जास्त कमीत कमी हिट करायचं. एवढ्या डोक्याने आपण त्या ठिकाणी शांत डोक्याने सोडवायचा. पहिला प्रश्न तुम्हाला एकदम सोप्पा दिला होता, JK सोप्पं विचारलेले, मराठी देखील सोप्पं विचारलेले, त्याच्यामुळे मार्क्स काढण्यासारखा पेपर त्या ठिकाणी जरूर होता. आता दुसरा क्वेश्चन बघा, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये कोणत्या जिल्ह्याचा, बघा आपण पेपर कुठला देतोय, नवी मुंबई. काय म्हणताय क्वेश्चन असा आहे, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये कोणत्या जिल्ह्याच्या भागांचा समावेश होतो. म्हणजे नवी मुंबईची जे काय पोलीस हद्द आहे याच्यामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होणार आहे. बघा कशाचा समावेश होणार आहे. तुम्ही जर मॅप महाराष्ट्राचा नीट बघितला, बघा महाराष्ट्राचा मॅप जर नीट बघितला तर एक तुमच्या लक्षात येईल की खाली असं इथं मुंबई, इथं नवी मुंबई, आपण इथून नवी मुंबईमध्ये शिरतो मग मुंबईला जातो, त्याच्यावरती त्याला जोडूनच काय ठाणे आहे, त्याच्यावर पालघर त्या ठिकाणी आहे. मग इथं जर ठाणे आहे त्याला जोडून, बघा इथं ठाणे आहे, खाली खाली रायगड जिल्हा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग असा महाराष्ट्राचा जिल्हा आहे. आता एक कॉमन सेन्सने विचार करण्याची गोष्ट होती, मुंबई आणि नवी मुंबई एवढी जबरदस्त जास्तीत जास्त लोकसंख्या आहे, त्याच्यामुळे मुंबईला नवी मुंबईचा पार्ट मुंबईमध्ये असेल का? एकदम कॉमन सेन्सने विचार करा. मुंबईची एवढी लोकसंख्या आहे म्हटल्यानंतर मुंबईला वेगळं आयुक्तालय असणार का? 100% असणार. सगळ्यात जास्त भरती कुठे होते? मुंबई शहराला होते. त्याच्यामुळं पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये मुंबई जिल्ह्याचा भाग येईल का? कसाच येणार नाही. 157 चौरस किलोमीटर पाहिलं तर मुंबईचं क्षेत्र आहे, त्याची हद्द वाढवून काय गरज आहे का? म्हणजे नवी मुंबईमध्ये मुंबईचा पार्ट येणार नाही एवढ्या कॉमन सेन्सने देखील इथं मुंबई ऑप्शन गेला, इथं मुंबई आहे ऑप्शन गेला, इथं मुंबई आहे ऑप्शन गेला. ऑप्शन नंबर 3 ठाणे व रायगड या जिल्ह्यांचा पार्ट नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तालयाच्या अंडर येतो. ज्याला हा क्वेश्चन सुटला नसता त्यांनी डायरेक्टली तरी ऑप्शन नंबर 3 हिट केला असता तरी देखील उत्तर आलं असतं. म्हणजे वरती सांगितलेल्या लॉजिकनुसार आपण 2 आणि 3 ला सोडायचं नाही. आता दुसरी गोष्ट, हा जिल्हा विशेषवरती क्वेश्चन होता. बघा जिल्हा विशेषवरती क्वेश्चन होता. ज्यांनी ज्या ज्या जिल्ह्यात फॉर्म भरले त्या त्या जिल्ह्यातली त्यांना माहिती असायला पाहिजेलच, कारण ह्याच्यावरती कंपल्सरी क्वेश्चन येतात ना, हातचे मार्क येतं. बाहेरचे तुम्हाला बाहेरच्या जिल्ह्यातले पाठच करायचं, तुमच्या जिल्हा विशेषवरती 1-2 क्वेश्चन असणार म्हणजे असणारच. आता मी सातारचा पेपर बघितला, आता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा सातारच्या जिल्हा पोलीसला क्वेश्चन विचारला होता त्या ठिकाणी की प्रतापगडचा किल्ला खालीलपैकी कोणत्या डोंगराचा भाग आहे. प्रतापगडचा किल्ला खालीलपैकी कोणत्या डोंगरावर बांधलेला आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. सातारा जिल्हा विशेषवरती त्या ठिकाणी क्वेश्चन होता. म्हणजे अशा पद्धतीने जो जिल्हा विशेषला ज्याचा अभ्यास करणार त्याला तिथला पार्ट यायलाच पाहिजे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी क्वेश्चन डिझाईन करतात. तुम्ही नवी मुंबईला जर फॉर्म भरत असताल तर त्या नवी मुंबईच्या आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश होतो हा अभ्यासाचा पार्ट होता आणि त्यावरून तुम्हाला यायला पाहिजे होता. दुसरी गोष्ट, 2 ठिकाणी म्हटलं नाही, हिथं रायगड म्हटलंय, हिथं रायगड म्हटलंय, हिथं ठाणे म्हणताय, हिथं ठाणे म्हणताय, म्हणजे रायगड आणि ठाणे असण्याचा त्या ठिकाणी जास्तीत जास्त चान्सेस होते. या लॉजिकनं देखील तुम्ही क्वेश्चन पर्यंत पोहोचू शकला असता. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन क्वेश्चन नंबर 3, नुकत्याच पार पडलेल्या
T20 वर्ल्ड कप क्रिकेट मालिकेचा मॅन ऑफ द टुर्नामेंट हा किताब कोणाला घोषित करण्यात आलेला आहे? 100% अभ्यासाचा भाग होता. बघा, तुम्ही अजून ज्यांचे पेपर राहिले त्यांनी T20 वर्ल्ड कप आपला जो क्रिकेटचा झालेला आहे त्याच्यावरती तुम्ही क्वेश्चन करून जाणं गरजेची गोष्ट आहे. तुम्ही माझा पाठीमागचा मीरा भाईंदरचा पेपर जे जीके घेतलंय ते तुम्ही आवर्जून पाठ जाऊन बघा. त्याच्यामध्ये ह्याच्याबद्दल मी सगळी माहिती सांगितलेली. बघा, जो आपला T20 वर्ल्ड कप झालेले 4-5 क्वेश्चन फिक्स आहेत. हा वर्ल्ड कप कुठं झाला? बघा, क्वेश्चन कुठं विचारला जातो? हा वर्ल्ड कप कुठं झाला? कुठं झालेला आहे? अमेरिका वेस्ट इंडिज मध्ये हा वर्ल्ड कप झालेला आहे. विषय संपला. क्वेश्चन तिथं येऊ शकतो. दुसरी गोष्ट, कोणी जिंकला? भारताने जिंकला. सगळ्या जगाला माहिती. कितव्यांदा जिंकला? दुसऱ्यांदा जिंकला. याच्या अगोदर कधी जिंकला होता? 2007 मध्ये जिंकला होता. त्यावेळी कॅप्टन कोण होतं? महेंद्रसिंग धोनी होता. आता कॅप्टन कोण आहे 2024 मध्ये जिंकल्यानंतर? रोहित शर्मा होता. बघा, कोणाला हरवून जिंकला म्हणजे उपविजेता संघ कोण आहे? उपविजेता संघ कोण आहे? दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मॅच झाली होती. उपविजेता संघ काय आहे की दक्षिण आफ्रिका आहे. त्याच्यानंतर मॅन ऑफ द टुर्नामेंट हा किताब कोणाला भेटला? तुम्हाला माहिती आहे, सगळ्यात जबरदस्त बॉलिंग असलेला आपल्या भारताचा एकमेव प्लेयर आहे तो म्हणजे जसप्रीत बुमराह. जसप्रीत बुमराहला त्या ठिकाणचा मॅन ऑफ द टुर्नामेंट असा किताब भेटला. ह्या वर्ल्ड कपची जी काय फायनल झाली, नीट ऐका, फायनल मॅच जी काय दक्षिण आफ्रिकेबरोबर झाली, साऊथ आफ्रिकेबरोबर जी काय मॅच झाली, ह्या साऊथ आफ्रिकेची जी काय फायनल मॅच झाली, ह्या फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच विराट कोहलीला भेटला होता. परंतु प्लेअर ऑफ द टुर्नामेंट म्हणजे सर्व टुर्नामेंटचा सगळ्यात भारी प्लेअर म्हणून कोण? जसप्रीत बुमराह त्याला किताब भेटलेला आहे. कितीतरी डॉट बॉल त्यांनी त्या ठिकाणी टाकलेले होते. आणि आपल्याला जेवढे रिक्वायर्ड क्वेश्चन आहेत, कारण पहिल्यांदाच त्या ठिकाणी अमेरिकेला ह्याला झाली होती आणि आत्ताच्या तुम्ही रिसेंट झालेले पेपर काढून बघा. शिवाय ज्यांचे मुंबईचे पेपर राहिलेत त्यांनी रिसेंट झालेले पेपर त्या ठिकाणी बघून जाणं गरजेची गोष्ट आहे. ॲटलिस्ट मीरा भाईंदर आणि नवी मुंबईचा पेपर तुम्ही पाहणं अत्यंतिक गरजेची गोष्ट आहे. पुढं 4थ्या नंबरचा क्वेश्चन. आणि अजून एक ट्रिक तुम्हाला मी मागच वारंवार, तुम्ही माझा कुठला पण व्हिडिओ काढून बघा, त्याच्यावरती मी एक कायम हा अभ्यासाचा भाग होता, चालू घडामोडीवरती होता, रिसेंट झाल्या होत्या चालू घडामोडी. बघा, हा पेपर 7 जुलैला होता आणि त्याच्या अगोदरच रिसेंटली झाला होता. म्हणजे तेवढ्या आठवड्याच्या 4 दिवसाच्या आतमधल्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या करून जायच्या, म्हणजे जायच्यात एक तरी प्रश्न त्या आठवड्यामध्ये ते टाकतायत म्हणजे टाकतायतच. त्याच्यानंतर जसं ही T20ची वर्ल्ड कपची मॅच आहे, सेम तसेच क्वेश्चन तुम्हाला ऑलिम्पिकवरती येणार म्हणजे येणार. बघा, मला वाटतं आत्ताच 1-2 दिवसाच्या वर्तमानपत्रामध्ये आलं होतं की पहिल्यांदाच असं झालंय की जे काही ही आत्ता होणारी ऑलिम्पिक कुठं होणार आहे? पॅरिसला होणार आहे. मग पॅरिसमध्ये ही 100 वर्षात नव्हती. म्हणजे ह्याच्या अगोदर कधी झाली? 1914 साली त्या ठिकाणी पॅरिसला ऑलिम्पिक झाली होती. त्याच्यानंतर आता 2024ला 100 वर्षानंतर त्या ठिकाणी ऑलिम्पिकचं आयोजन पॅरिसमध्ये केलेले. पण ह्याचं जे संचालनालय वेगवेगळे देश असतात बघा, त्यांचे ध्वजवाहक असतात. म्हणजे आता आपला मला वाटतं अभिनव बिंद्रा हा ध्वजवाहक मशालवाहक असणार आहे त्या ठिकाणी. मग ध्वजवाहक कोणी खाली तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मग हे प्रत्येक देश काय करत असतात? त्यांच्या देशाचं रिप्रेझेंटेशन करत असतात. मग हे जे संचालनालय ग्राउंडवर होतं, त्यांचं संचालनालय होतं, चालत जातात, ते सल्यूट मारतात, त्यांचं राष्ट्रगीत वाजतं वगैरे. प्रत्येक देशाचं आहे, जे काय नॅशनल अँथम ज्याचा प्रत्येक देशाचं आहे ते वाजत असतं. मग याच्यामध्ये हे पहिल्यांदाच असं झालंय की बाबा ते एका नदीच्या पात्रामध्ये त्यांनी घेतले. मला वाटतंय सीन का काहीतरी नदी आहे, सीन नावाची का काहीतरी नदी आहे. ह्या सीन नावाच्या नदी पात्रामध्ये त्यांनी काय केलं? त्या ठिकाणी हे संचालनालय घेतलं. त्याच्यामुळे यदा कदाचित खालील ऑप्शन त्या पद्धतीने क्वेश्चन येऊ शकतो. कारण आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं झालं की नदीच्या पात्रामध्ये त्या ऑलिम्पिकचे संचालनालय झाले. जर तसं जर झालं असेल तर 101% तुम्हाला कोणत्या ना कोणत्या तरी एक्झामला या नदीच्या नावावरती क्वेश्चन येणार म्हणजे येणारच. हे माझं वाक्य तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. ओके. अजून एक गोष्ट मी तुम्हाला नेहमी एक ट्रिक सांगत असतो की जर एखाद्या व्यक्तीच्या नावावरती जर क्वेश्चन विचारला असेल, म्हणजे जर व्यक्ती विशेषवरती क्वेश्चन विचारला असेल, व्यक्ती विशेषवरती क्वेश्चन विचारला असेल तर शक्यतो उत्तर ऑप्शन नंबर 3ला ते ठेवतात. दुसरी गोष्ट, पूर्ण नाव जिथं दिलेलं असतं, पूर्ण नाव ज्या ठिकाणी दिलेलं असतं त्या ठिकाणी पण उत्तर ठेवण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात. या लॉजिकनं ऑप्शन नंबर 3 तुम्हाला जसप्रीत बुमराह त्या ठिकाणी तुम्ही मार्क करणं गोष्ट होती. म्हणजे जरी ट्रिकनं तुम्ही विचार केला असता की यार खाली सगळ्या व्यक्तींची नावं येतं, मला तुम्हाला तर अभ्यासाचा भाग म्हणून माहिती असणं
त्या ठिकाणी आवश्यक होतंच, पण यदा कदाचित ज्याला जर माहिती नसतं तर त्याने त्या ठिकाणी जसप्रीत बुमराहला टिक करणं गरजेची गोष्ट होते. पुढं 4थ्या नंबरचा क्वेश्चन, 2 जुलै 2024 रोजी झालेल्या हाथरस या शहरामध्ये आयोजित एका धार्मिक कार्यक्रमामध्ये चेंगराचेंगरी झाली. बर, कार्यक्रम कधी झालाय? 2 जुलैला. पेपर कधी झालाय? 7 जुलैला. बघा म्हणजे किती क्लोज त्यांनी क्वेश्चन टाकलाय. 2 जुलैला झालेल्या हाथरस शहरामध्ये आयोजित एका धार्मिक कार्यक्रमामध्ये चेंगराचेंगरी होऊन 100 पेक्षा जास्त लोकांचा काय झाला? मृत्यू झाला. तर हाथरस हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेश. हित प्रदेश म्हणताय, इथं प्रदेश म्हणताय, म्हणजे 100% हे 2 ठिकाणं नाहीत. ही 2 ठिकाणं नाहीत. दुसरी गोष्ट, हाथरस हे मला साधारणतः एक मुस्लिम नाव वाटतं. बघा, हे मला मुस्लिम नाव वाटतं. मुस्लिमांची जास्तीत जास्त संख्या कुठं आहे? यूपी मध्ये आहे. या लॉजिकनं पण बर 100% माहिती असल्याशिवाय ऑप्शन नंबर 1 ला जायचं नाही. या लॉजिकनं देखील मी ऑप्शन नंबर 4 लाच मार्क केलं असतं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर उत्तर प्रदेश असं राहील. म्हणजे हाथरस हे ठिकाण कुठं आहे? उत्तर प्रदेशमध्ये आहे. या लॉजिकनं तुम्ही विचार करणं त्या ठिकाणी एक्झाम हॉलमध्ये अपेक्षित होतं. म्हणजे मला सांगायचं काय, जर येत नसतं तुम्हाला तर तुम्ही कसा विचार करायला पाहिजे होता? जर हिथं मध्य प्रदेश म्हणताय, हिथं उत्तर प्रदेश म्हणताय, म्हणजे एक्झामिनरला हिथं तुम्हाला कन्फ्युज करायचं. यार काहीतरी प्रदेश होतं, पूर्ग वाचताना एवढं वाचतं, यार काहीतरी प्रदेश होतं, मग नेला त्याला 50-50%. हे 2 तर बाकी फालतू ऑप्शन आहे. मध्य प्रदेश की उत्तर प्रदेश? तुम्हाला मी सांगितलं कधी पहिल्या ऑप्शनला जायचं नाही, लास्ट ऑप्शनला. उत्तर नेहमी नंतर ठेवण्याचा प्रयत्न एक्झामिनर करत असतो. 5व्या नंबरचा क्वेश्चन, 1970च्या दशकामध्ये मुंबई शहरावरील ताण कमी करण्याच्या उद्देशानं नवी मुंबई शहराची निर्मिती त्या ठिकाणी करण्यात आली. निर्मिती व विकास करण्यासाठी राज्य शासनाने खालीलपैकी कोणत्या महामंडळाची स्थापना त्या ठिकाणी केलेली आहे? कशाची? नवी मुंबईची काय करायची होती? निर्मिती करायची होती आणि विकास करायचा होता. या उद्देशानं कशाची स्थापना करण्यात आली? आता बघा ऑप्शन वाचा, म्हाडा, सिडको, हुडको आणि MIDC. तुम्ही पुढच्या 720ला हे लेक्चर बघा किंवा हे पाहत असताना तुमच्याकडे PDF स्वरूपामध्ये त्या ठिकाणी क्वेश्चन ठेवा किंवा हार्ड कॉपी स्वरूपामध्ये त्या ठिकाणी ठेवा. बरं, काय म्हणता 1970 साली कशावरती क्वेश्चन आहे? जिल्हा विशेषवरती हा क्वेश्चन चाललेला आहे. बघा, जिल्हा विशेषवरती क्वेश्चन. दुसरा क्वेश्चन आहे हा जिल्हा विशेषवरती, चुकायला नव्हता पाहिजे. नवी मुंबई या शहराचा निर्मिती आणि विकास करण्यासाठी राज्य शासनाने कोणत्या महामंडळाची स्थापना केली? बरं, बघू उत्तर आपल्याला निघतंय का? म्हाडा, सिडको, हुडको, MIDC. मला सांगा, हिथं म्हणते सिडको, हिथं म्हणते हुडको, म्हणजे सारखं सारखं आहे ना, सारखेपणा आहे ऑप्शन मध्ये. आणि वरच्या क्वेश्चन मधून पण मला काय दिसतंय? ऑप्शन मध्ये सारखेपणा आहे, म्हणजे त्याला सिमिलॅरिटी ऑफ ऑप्शन असं म्हणतात. हिथं पण मध्य प्रदेश म्हटलंय, हिथं उत्तर प्रदेश मध्ये आहे, म्हणजे 100% हिथं सारखेपणा. सेम हिथं पण बघा, सिडको का हुडको, सिडको का हुडको, म्हणजे सारखेपणा आहे. म्हणजे बरं MIDCची रचना आपण कशासाठी करतो? एखादं बाबा आपल्या इथे MIDC प्रत्येक जणांना माहिती आहे की बाबा फॉर एक्झाम्पल पुण्यातल्या MIDC, पिंपरी चिंचवड एरियामध्ये, सातारमध्ये काही MIDC आहेत, बारामती MIDC आहे, म्हणजे ह्याचे काय वेगवेगळे, औरंगाबादला त्या ठिकाणी MIDC आहे, नागपूर MIDC आहे. ही MIDC एरिया हा औद्योगिकरणासाठी असतो, राहण्यासाठी. ह्याच्यासाठी नवी मुंबई हे कशासाठी? एक विकसित झालेले. 4था ऑप्शन गेला. बरं, म्हाडा कशासाठी? की बाबा म्हाडाचा प्रकल्प कसा आहे? वेगवेगळी घरं उभारणं, त्याची लॉटरी ते काढत असतात, स्वस्त दरामध्ये ते घरं देत असतात, म्हणजे फक्त घरांची निर्मिती करण्यासाठी वगैरे ही म्हाडाचे प्रकल्प काम करतात. बरं, म्हाडा वाटू शकतं, बरं का, म्हाडा वाटू शकतं, परंतु ज्या ठिकाणी सिडको आणि हुडको दिले त्या अर्थी मला ह्या 2 ऑप्शनमध्ये जास्तीत जास्त कन्फ्युजन वाटलं, त्यामुळे मी ऑप्शन नंबर 2 ला काय नेलं नाही. हुडको असा काय प्रकारच नाही, म्हणजे तिसरा ऑप्शन गेला. ऑप्शन नंबर 2 सिडको ह्या एक संस्था आहे किंवा महामंडळ आहे, ज्याला कॉर्पोरेशन असं म्हणतात. सिडको कॉर्पोरेशनची स्थापना नवी मुंबईपासून नवी मुंबई सेपरेट करण्यासाठी सिडकोची स्थापना त्या ठिकाणी केली होती. अभ्यासाचा भाग होता हा प्रश्न, अभ्यासाचा भाग होता, कारण ज्यांनी नवी मुंबईला फॉर्म भरलाय त्याने जिल्हा विशेषचा अभ्यास करून जाणं अपेक्षित होतं आणि त्याला धरून तो क्वेश्चन होता. आता हा बेसिक पॉलिटीवरती हा क्वेश्चन चाललेला आहे. कुठला? 6 नंबरचा क्वेश्चन.
बेसिक पॉलिटीला धरून हा क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन आहे बघा, राज्यसभेचे सभापती कोण आहेत? मला सांगा, ही तर बेसिक पॉलिटी असं सांगतात की उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. पदसिद्ध अध्यक्ष असतो किंवा सभापती असतो. मला सांगा, जर उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असतो किंवा अध्यक्ष असतो, हे वाक्य आतापर्यंतचं IMP आहे, म्हणजे VIMP आहे. कित्येक परीक्षांमध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. आणि मग जर तिथूनच क्वेश्चन विचारत असेल तर आपल्याला एवढं तर माहिती पाहिजे की भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत. तेच काय असणार, राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असणार. मग उपराष्ट्रपती कोण आहेत? जगदीशजी धनखड साहेब जे काय आहेत, जगदीश धनखड हे या प्रश्नाचं ऑप्शन नंबर 2 उत्तर राहील. आता बघा, किरण रिजिजू कोण आहेत? कायदा मंत्री आहेत. ओम बिर्ला काय आहेत? ओम बिर्ला आता सेकंड टाइम बघा, दुसऱ्यांदा कोण झालेले आहेत? आपले लोकसभेचे सभापती झाले. बघा, लोकसभा सभापती म्हणजे उद्या जर तुम्हाला विचारलं की बाबा लोकसभेचे दुसऱ्यांदा सभापती कोण झालेले आहेत? ओम बिर्ला साहेब झालेले आहेत. बघा, ओम बिर्ला कुठून झालेले आहेत ते क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर ते राजस्थानमधील कोटा मतदारसंघातून, राजस्थानमधल्या जे काय कोटा मतदारसंघातून, ह्या कोटा मतदारसंघातून ह्या ओम बिर्ला यांची निवड कुठे झालेली आहे? लोकसभेच्या सभापती त्या ठिकाणी झालेले. इथं अजून एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. एक प्रभारी सभापती असतात, ज्याला प्रोटेम स्पीकर असं म्हणतात. बघा, प्रभारी सभापती ज्याला प्रोटेम स्पीकर असं म्हणतात, त्यांचं काम काय असतं की ज्यावेळेस पहिली लोकसभेची बैठक भरते त्यावेळेस सगळ्या सदस्यांना सभापती पद नेमणं. तर भुरतरी म्हणून होते, भुरतरी, मला त्यांचं नाव पूर्ण येत नाही, तुम्ही वाटलंच तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, पण भरतरी तर होतं, भरतरी काहीतरी. तर ते काय झालेले, ज्याला प्रभारी सभापती असं म्हणतात, त्यांचं काम काय असतं की जे काय निवडून आलेले सदस्य आहेत त्यांना शपथ देणं. मग प्रभारी सभापतींना कोण नेमत असतं? तर राष्ट्रपती त्यांची नेमणूक करत असतं, एवढं लक्षात ठेवायचं. मग ह्या लोकसभा सभापतींची निवड कोण करतं? तर सदस्यांमधून लोकसभा सभापतींची निवड होत असते, एवढं लक्षात ठेवायचं. आता राज्यसभेचे जे काही सभापती असतात हे पदसिद्ध असतात. मग उपसभापती काय? तर जे राज्यसभेचे उपसभापती असतात त्यांना राज्यसभा निवडून त्या ठिकाणी देत असते. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सगळेच्या सगळे बाकीचे 3 ऑप्शन मी तुम्हाला समजून सांगितले. हरिवंश सिंग यांचा काही विषय नाही. त्याच्यानंतर 7 नंबरचा क्वेश्चन. आता ह्या 7 नंबरच्या क्वेश्चनला मी ऑलरेडी माझा जो काय एकदम सुरुवातीचा व्हिडिओ आहे नागपूरचा ग्रामीणचा पेपर, त्याच वेळी मी सांगितलं होतं 101% या वर्षामध्ये येणाऱ्या पोलीस भरतीच्या कोणत्या ना कोणत्या तरी पेपरला हा क्वेश्चन असणारच. भारतातील सर्वात जास्त लांबीचा सागरी सेतू कोणता? आणि त्यावेळेसच मी सांगितलं होतं अटल सेतू हा भारतातील सर्वात लांब सागरी सेतू आहे. मग ह्याची लांबी आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. किती आहे? 21.8 किलोमीटर. हे सगळ्याच्या सगळं तुम्ही माझे किती 3 ते 4च पेपर टाकलेत, त्या 3 ते 4 क्वेश्चन मधले मी 2 क्वेश्चन तर बघता बोर्डवर आता ह्या 7 पैकी 2 क्वेश्चन तर मीच सांगितले की बाबा कशातून आलेत ते. मग जर अटल सेतूवरती तुम्हाला क्वेश्चन येणार आहे हे जर मी तुम्हाला सांगितलं असेल, त्याची लांबी तुम्हाला माहिती असणं अपेक्षित होतं. आणि त्यांनी एका ठिकाणी असा पण क्वेश्चन विचारलाय की हा जो काय अटल सेतू आहे हा कोणाकोणाला जोडणार आहे? तर हा अटल सेतू नवी मुंबई, पर काय विचारला बघा ना, कुठे झालाय? हा नवी मुंबईमध्ये झालाय. म्हणजे जिल्हा विशेषवरती क्वेश्चन आहे, जिल्हा विशेष मधल्या करंट वरती क्वेश्चन आहे. नवी मुंबई आणि दक्षिण मुंबई, बघा नवी मुंबई आणि दक्षिण मुंबई यांना जोडलेलं आहे. न्हावा शेवा आणि शिवडी असं काहीतरी त्या ठिकाणी जोडलेले, तुम्ही पहा. त्या ठिकाणी महत्त्वाचा पॉईंट आहे, क्वेश्चन त्या ठिकाणी विचारलं. मग आता बाकीचे ऑप्शन तुम्ही जर बघितले, बघा ऑप्शन नंबर 3 लाच उत्तर होतं आणि सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता, मार्क यायलाच पाहिजे होता. भूपेन हजारिका सेतू हा जो काय आहे, हा भूपेन हजारिका हे ऑलरेडी आसामचे आहेत आणि हा आसाममध्ये आहे. कुठं आहे? आसाममध्ये आहे. आणि हा आत्ताचा अटल सेतू एवढ्या फास्ट पुण्यावरून मुंबईला जाताना अगदी 2-3 तासामध्येच, आता 3 तासामध्येच मुंबईमध्ये त्या ठिकाणी दादरला पोहोचते ह्या अटल सेतूमुळे. एवढे कारण 21.8 किलोमीटर विदाऊट ट्रॅफिक हे तुम्ही जात असल्यामुळं जो तुमचा 2-3 तास ट्रॅफिक मधला वेळ हा ह्या अटल सेतूमुळे वाचलेला आहे. त्यामुळे अत्यंतिक फायद्याचा तो ब्रिज आहे आणि अत्यंतिक दर्जेदार पद्धतीचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे त्या ब्रिजचं. पुढं
8 नंबरचा क्वेश्चन आहे बघा, 8 नंबरचा क्वेश्चन. काय म्हटलंय, बघा 8 नंबरचा क्वेश्चन. दिनांक 1 जुलै 2024 पासून भारतामध्ये लागू करण्यात आलेल्या प्रमुख कायद्यांपैकी कोणत्या कायद्यामध्ये विविध अपराधांबद्दलची व्याख्या व शिक्षा दिलेली आहे? आणि आपल्याला माहिती आहे ह्याचा फुल फॉर्म बघा, क्वेश्चन कसे काय विचारलेत. आपल्याला विचारलं होतं की BNS असं विचारतो. BNS याचा फुल फॉर्म काय असं मीरा भाईंदरच्या पेपरला विचारलं होतं. बी म्हणजे काय, भारतीय. एन म्हणजे काय, न्याय. आणि एस म्हणजे संहिता. बघा, बी म्हणजे काय, बी म्हणजे भारतीय, एन म्हणजे न्याय आणि एस म्हणजे संहिता. भारतीय न्याय संहिता असा फुल फॉर्म कुठे विचारलाय, मीरा भाईंदरच्या पेपरला विचारलाय. आता काय म्हणते की बाबा अपराधाबद्दलची शिक्षा कशात असणार आहे, हे सगळे फौजदारी 1, 2, 3 कायदे काय केले ह्याच्यामध्ये भारतीय न्याय संहितेमध्ये त्याचं नाव चेंज करून भारतीय न्याय संहिता केलेले. आणि हिथंच ही जी काय भारतीय दंड संहिता वगैरे हे वगळून काय केलेले, भारतीय न्याय संहिता असं नाव केलं. नागरिक वगैरे काय साक्ष वगैरे असं काही येत नाही. ऑप्शन नंबर 2 ह्या ठिकाणी उत्तर आहे. तुम्ही जर नीट आत्तापर्यंत ऑब्झर्व केलं तर 2, 3, 2, 3 ला ऑप्शन घेऊन चाललेत का नाही. तुम्ही नीट ऑब्झर्व करत चाला. 2, 3, 2, 3 सोडून ऑप्शन जात नाहीत. त्यामुळं 100% माहिती असल्याशिवाय ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 4 ला टिक करायचं नाही. 2, 3, 2, 3 ला जास्तीत जास्त कसं घेऊन जाता येईल त्या पद्धतीने तुम्ही चालायचं. क्वेश्चन नंबर 9 आहे, रशियन बनावटीच्या खालीलपैकी कोणत्या अत्याधुनिक ओसाल्ट रायफलचा, कुठली रायफल आहे, ओसाल्ट रायफल उत्पादन भारतामध्ये केले जात आहे? मला सांगा. आता खाली ऑप्शन वाचू आपण. AK-203, AK-56, AK-103 आणि AK-304. मला सांगा AK-56 हा आतंकवादावरती वगैरे विषय आहे. रशिया बनवल का? नाही. म्हणजे AK-56चा तर विषय संपला. आता मला बघा, हिथं 203 दिसतंय आणि 103 दिसतंय. म्हणजे 100% एक्झामिनरला या 2 ऑप्शन मध्येच उत्तर ठेवायचंय. आलो मी 50-50 वरती, आलो 50-50 वरती. मग अशा क्वेश्चन मध्ये तुम्ही डायरेक्टली जरी ऑप्शन नंबर 3 मार्क केला असता, ठीक आहे, तुमचा हा प्रश्न चुकला असता. बघा, हा प्रश्न चुकला असता, तुम्हाला 0 मार्क पडले असते, मान्य मला. परंतु कुठेतरी तुम्हाला ऍडव्हान्टेज भेटणार. मी तुम्हाला काय सांगितलं, आता सपोज ह्या प्रश्नाचं उत्तर येईलच अशातला प्रकार नाही. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे AK-203. ज्यांनी करंट वाचलंय त्याला हे आलं पण असेल, कारण करंट मधलाच मुद्दा होता की AK-230 नावाची कुठली रायफल आहे, ओसाल्ट रायफल आहे. पोलीस भरती संदर्भात क्वेश्चन आहे म्हणल्यावरती तुम्हाला रायफल वगैरे कुठली आली, रणगाडा कुठला आला, DRDOची नवीन आता यंत्रणा काय येते ह्याच्याबद्दल माहिती असणे एक अपेक्षित गोष्ट होती. कारण संरक्षणाचा पार्ट आहे. आपण त्या एका दलामध्ये त्या ठिकाणी जाणार आहोत. तर बाबा नौदलाचे प्रमुख कोण, लष्कराचे प्रमुख कोण, वायुदलाचे प्रमुख कोण, आत्ताचे CDS कोण वगैरे वगैरे सगळ्या ह्या गोष्टी आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. मग आता जर ह्या गोष्टी माहिती असेल तर ही ओसाल्ट नावाची बंदूक आहे. आता यदा कदाचित फिरवून क्वेश्चन कसा येऊ शकतो की ही जी काही ओसाल्ट नावाची रायफल आहे, बघा ओसाल्ट नावाची रायफल आहे, ही कोणत्या देशाच्या ह्याने बनवणार आहे, रशियन देशाच्या. तिचं काय मॉडेल आहे, AK-203 मॉडेल आहे. आणि इथे हिंट देते ना, इथं 203 म्हणतंय, इथे 103 म्हणतंय, म्हणजे दुसरा आणि चौथा ऑप्शन गेला. ह्या 2 मध्ये उत्तर होतं. जर यदा कदाचित तुम्हाला आलं नसतं, तुम्ही ऑप्शन नंबर 3 डायरेक्टली मारला असता, ठीक आहे, हा प्रश्न चुकला असता. परंतु ऑप्शन नंबर 3 मारल्यामुळे बघा, जर यदा कदाचित ज्याला येत नसतं त्याने ऑप्शन नंबर 3, आता इथं ठाणे रायगड ऑप्शन नंबर 3 उत्तर होता. जसप्रीत बुमराह ऑप्शन नंबर 3 उत्तर होता. मग तुम्ही नीट विचार करा. त्याच्यानंतर कुठं गेलं, हां, म्हणजे हे जे 2-3 क्वेश्चन होते ते ऑप्शन नंबर 3 ला त्या ठिकाणी घेऊन जाणारे होते. यदा कदाचित तुम्हाला आलं नसतं तर त्या ठिकाणी उत्तर तुम्हाला आलं असतं. आता खालचा क्वेश्चन बघा, 10व्या नंबरचा. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती यशस्वीपणे उतरणारा म्हणजे यशस्वीपणे लँडर उतरवणारा जगातला पहिला देश कोणता आहे? जगातला पहिला देश कोणता आहे? तुम्हाला मी अजून एक गोष्ट सांगितली होती, म्हणजे तुम्ही माझे मागचे लेक्चर काढा. जर ऑप्शन मध्ये भारत असेल, भारताला मार्क करा. येत नसेल तर मुद्दा.
जर तुम्हाला येत नसेल तरच ह्या ट्रिक्स अँड लॉजिक वापरायचे. जर तुम्हाला उत्तर येत नसेल ऑप्शनमध्ये भारत दिसतंय, डोळे झाकून भारत मारा. जर असा काहीतरी इस्रो वगैरे नासावरती क्वेश्चन चाललाय, बाकीचे देश दिलेत म्हणजे अमेरिका दिलंय, रशिया दिलंय, इंग्लंड दिलंय, चायना दिलंय, तुम्ही डोळे झाकून अमेरिका मारा. बघा, डोळे झाकून अमेरिका. तुम्हाला उत्तर तर असं येणार नाही, कशाला तरी मार्कच करायचंय, तुम्ही अमेरिकेला जा. मॅक्सिमम ठिकाणी उत्तर अमेरिका असण्याचे चान्सेस राहतात. बघा, बाकीचे राज्य दिलेत, उत्तर आपल्याला येत नाही, महाराष्ट्राला मार्क करा. जर महाराष्ट्र ऑप्शन मध्ये असेल तर महाराष्ट्राला त्या ठिकाणी मार्क करा. आता बघा, हे सगळ्यात IMP गोष्ट होती, आपल्या भारताच्या दृष्टीने अतिशय अभिमानाची भाग होती. त्यावेळेस बघा, ते सगळे जवळ कितीतरी कोटी लोक त्यावेळेस ऑनलाईन होते की बाबा आपल्या भारताचं लँडर त्या ठिकाणी उतरणार आहेत. मोदी साहेब पंतप्रधान त्या ठिकाणी आले होते. त्याच्यानंतर इस्रोचे अध्यक्ष सोमनाथ त्या ठिकाणी, सोमनाथ त्या ठिकाणी आले होते. म्हणजे ह्या गोष्टी त्यांच्या समोर झालेल्या आहेत. म्हणजेच ह्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती यशस्वी, कुठल्या ध्रुवावरती, दक्षिण ध्रुवावरती उतरणारा भारत हा जगातला पहिला देश ठरला होता आणि आपल्या दृष्टीनं अत्यंतिक अभिमानाची भाग होती. उत्तर कुठे आहे? ऑप्शन नंबर 3 ला आहे. ऑप्शन नंबर 3 ला. ठीक आहे, इथं उत्तर ऑप्शन नंबर 3 मार्क केल्यानंतर तुमचं चुकलं असतं, इथं बरोबर आलं असतं. म्हणजे बॅलन्स त्या ठिकाणी होतं. जास्तीत जास्त चान्सेस हे बरोबर येण्याचे राहतात. शेवटी ही काय, ही एक ट्रिक आहे, पेपर सोडवण्याची कला आहे. त्यानं काही क्वेश्चन चुकणार, पण मॅक्सिमम 50% चुकले आणि 50% जरी बरोबर आले तरी ज्या क्वेश्चनचे तुम्हाला मार्कच मिळणार नव्हते त्या क्वेश्चनचे मार्क्स तुम्हाला भेटणार आहे. शेवटी आपल्याला मेरिटमध्ये यायचंय. कसं यायचंय हे मॅटर करत नाही, आपल्याला ती वर्दी घालायची हे आपल्या डोक्यात असलं पाहिजे. त्यामुळे पेपर सोडवणे ही कला आहे, त्याच्यावरती तुम्ही काम केलं पाहिजे. ओके, पुढं 11 नंबरचा क्वेश्चन. नागरिकत्व दुरुस्ती अधिनियम खालीलपैकी कोणत्या देशातील स्थलांतरण जो काय नागरिकत्व दुरुस्ती अधिनियम आपला आणला गेला त्याच्यामध्ये खालीलपैकी कोणत्या देशातील स्थलांतरियांना भारतीयत्व न करण्याचे म्हणजे भारतीय नागरिक न देण्याचा अर्ज करण्याची तरतूद आहे. म्हणजे खालीलपैकी कोण भारतीयत्व त्यांना मिळू शकत नाही. तर त्याच्यामध्ये बघा, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान. अफगाणिस्तानचं पण बघा, तालिबान यांनी सगळी सत्ता हातात घेतली आणि त्या ठिकाणी तेच आता त्यांचा देश चालवतात. पाकिस्तानचं तर आपल्या विरोधीच राष्ट्र आहे, त्याच्यामुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानवाल्यांना आपलं नागरिकत्व भेटू शकत नाही. मग तुम्हाला क्वेश्चन असा हा विचारला जाऊ शकतो हिथं यदा कदाचित, जर बेसिक वरती क्वेश्चन विचारला तर हा जो काही नागरिकत्व अधिनियम आहे तो कायदा कधीचा आहे, तर तो कायदा आहे 1955चा. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. यदा कदाचित बेसिक पॉलिटीवरती क्वेश्चन विचारला तर विचारतील भारतीय नागरिकत्व अधिनियम कधी आहे, तो आहे 1955चा. मग या ठिकाणी काय विचारलं, हा करंटचा मुद्दा होता. कोणत्या देशांना भेटणार, म्हणजे चीनला नागरिकत्व भेटू शकतं, श्रीलंकेला भेटू शकतं, म्यानमारला भेटू शकतं, परंतु अफगाणिस्तानला बघा, अफगाणिस्तानला भारतीयांचं नागरिकत्व भेटू शकत नाही, मिळू शकत नाही. हे त्या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेची गोष्ट होती. 12 नंबरचा क्वेश्चन. 12 नंबरचा, समान नागरी कायदा करणारे देशातले पहिले राज्य कोणते? उत्तर प्रदेश, केरळ, उत्तराखंड, आसाम. आता बघा उत्तर मी कसं काढतोय. हिथं उत्तर दिले म्हणजे ऊ न सुरुवात आहे, हिथं पण उत्तरा दिले म्हणजे 100% एक्झामिनरला तिथंच क्लोज त्या ठिकाणी करायचं. म्हणजे लक्षात येते का की ती ऑप्शन मध्ये सिमिलॅरिटी ठेवण्याचा एक्झामिनर प्रयत्न करतात. आतापर्यंत 3रा का 4था क्वेश्चन ह्या 10-12 क्वेश्चन मध्ये तुम्हाला मी सांगितलं की एक्झामिनर ऑप्शन मध्ये सिमिलॅरिटी ठेवण्याचा प्रयत्न करणार. हे 2 ऑप्शन एलिमिनेट केले म्हणजे उत्तराखंड की उत्तर प्रदेश आलं मी 50-50 वरती. आणि 50-50 वरती आल्यानंतर मला माहिती नाही समान नागरी कायदा करणारा पहिलं राज्य कुठले, तर त्याचं उत्तर काय, उत्तराखंड. कुठल्या ऑप्शनला ठेवले, ऑप्शन नंबर 3 ला ठेवले. मी म्हणतो वरचा क्वेश्चन माझा रॉंग झाला असता रायफलचा, पण हा क्वेश्चन माझा उत्तराखंडचा बरोबर आला असता. दुसरी गोष्ट, जर भारतामध्ये कोणतीही गोष्ट पहिल्यांदा घडत असेल, पहिल्या नंबरला असेल, तर ती आपली पाठच असायला पाहिजे, अभ्यासाचा भाग आहे. कारण हातातले मार्क येतं. ज्या गोष्टी पहिल्या झाल्या त्या तोंडपाठच करून ठेवायच्या. मग आता मागचा मीरा भाईंदरचा पेपर बघितला, त्याच्यात असं विचारलं की बाबा ऑलिम्पिकमध्ये पहिलं मेडल ज्यांनी आणलं काय त्यांचं नाव, करणार मल्लेश्वरी, तर ती खालीलपैकी कोणत्या खेळाशी संदर्भ. उद्या असा क्वेश्चन विचारतील की जे काय अभिनव बिंद्रा यांनी काय केलं होतं, वैयक्तिक ह्याच्यामध्ये पहिलं गोल्ड मेडल आणलं होतं, ते कोणत्या खेळाशी संबंधात आहे, नेमबाजीच्या संदर्भात आहे. शूटर होते ते, नेमबाजीच्या संदर्भात अभिनव बिंद्रा यांचं नाव आहे. म्हणजे काय, ज्या गोष्टी पहिल्यांदा झाल्यात
त्या ठिकाणी तुम्हाला एक्झामिनर 100% क्वेश्चन विचारणारच. बाकीचं करंट करण्यापेक्षा पहिल्यांदा ते करा. तुम्ही शोधा पहिलं काय काय आले. मग आता जर समान नागरी कायदा आहे तर तो करणारा भारतातील पहिला देश पहिलं राज्य हे उत्तराखंड ठरलं होतं. हे सगळ्यांना माहिती होणं अपेक्षित होतं. IMP क्वेश्चन होता, करंट मधला मुद्दा होता, अत्यंतिक गाजलेला होता. आता क्वेश्चन कुठं विचारतील की हे जे काही समान नागरी कायदा आहे ह्याचं भारतीय राज्यघटनेतलं कलम कुठलं, काय विचारतील. समान नागरी कायदा आहे हे भारतीय राज्यघटनेतल्या कलम कुठलं आहे तर कलम क्रमांक बघा, कलम क्रमांक 44. किती 44. मग मला सांगा हिथं काय समान, मग इथं दोन्ही अंक समान समान येत नाही, 4वरती 4. जरा राहिलं लक्षात. समान नागरी कायदा असं कलम आहे की दोन्ही अंक कसे आहेत, समान आहेत. 44. किती 44. 44 मध्ये समान नागरी कायदा सांगितलंय. मग हे कशा अंडर येतं तर हे राज्याची मार्गदर्शक तत्वे, बघा राज्याची मार्गदर्शक तत्वे भाग 4. भारतीय राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये राज्याची मार्गदर्शक तत्वे सांगितलेले. त्याच्यामध्ये बघा, त्याच्यामध्ये कलम क्रमांक 44 हे समान नागरी कायदा याच्याशी संदर्भात आहे. म्हणजे बेसिक पॉलिटीवरती जर यदा कदाचित क्वेश्चन आला तर ह्या पॉईंटवरती त्या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की बाबा समान नागरिकत्व, समान नागरी कायदा करणारे उत्तराखंड हे भारतातील पहिलं राज्य आहे. मग तो पार्ट कशाचा येतो, मार्गदर्शक तत्वांचा येतो. मग मार्गदर्शक कुठल्या भागामध्ये आहेत तर भारतीय राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्व सांगितलेले आहेत आणि त्याच्यामध्ये कलम क्रमांक 44. लक्षात कसं ठेवायचं, 4वरती 4, 4 4 समान समान आहे ना, त्याच्यावरून लक्षात ठेवायचं की या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 3 समान नागरी कायदा कलम क्रमांक 44 उत्तराखंड त्या ठिकाणी आहे. पुढं 13 नंबरचा क्वेश्चन. हा क्वेश्चन पण कोणाचाच चुकायला नको पाहिजे, जे के 100% सोपं होतं. बघा, भारतीय अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाण्यासाठी इस्रोद्वारे खालीलपैकी कोणती मोहीम राबवली जाणार आहे. बघा, गगनयान, चंद्रयान, अवकाशयान आणि सौरयान. मला सांगा सौरयान म्हणजे सूर्याला भेटायला जातील का, ऑप्शन घ्या. अवकाशयान म्हणजे अवकाशातच जाणार आहे ना, ऑप्शन घ्या. काहीतरी फालतू ऑप्शन. गगनयान की चंद्रयान. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे चंद्रयान मोहीम झाली, चंद्रयान 1 झालं, चंद्रयान 2 झालं. त्याच्यावरती आपण दक्षिण ध्रुवावरती ते लँडर उतरवलं, म्हणजे तसलं एक गाडीसारखा रोबोट टाईप प्रकार असतो तो उतरवला. त्याच्यामध्ये माणसं गेली होती का, नाही. हे तर काय विचारते, भारतीय अंतराळवीरांना म्हणजे काय, माणसांना म्हणजे अशी आपल्या ह्याच्यामध्ये बघा, उद्या पुढे जाऊन या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना माहिती असायला पाहिजे होतं. करंट मधला अत्यंतिक गाजलेला क्वेश्चन होता गगनयानचा. त्याच्यामुळे गगनयान ही गाजलेली मोहीम आहे. कोणाची आहे, इस्रोची आहे. बघा, गगनयान ही इस्रोची मोहीम आहे. कशा संदर्भात आहे तर भारत पहिल्यांदाच आपल्या 4 लोकांना, किती 4 लोकांना अंतराळात पाठवणार आहे. मग खाली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्या 4 लोकांची मला नावं आणि त्यांचं राज्य सांगायचं आहे. यदा कदाचित पुढच्या येणाऱ्या एक्झामला ते खालीलपैकी कोणता एक जण अंतराळात जाणार नाही असं पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. बघा, 4 जण आहेत, 4 नावं तुम्ही पाहून जायचेत. 4पैकी काय करतील, 3 नावं देतील म्हणून विचारतील खालीलपैकी गगनयान मोहीममध्ये कोण अंतराळात जाणार नाही. तर तुमचं काम आहे, जे व्हिडिओ बघत असतील त्यांनी व्हिडिओ पॉज करा, गुगलला जाऊन सर्च करा की असे कोण 4 लोक आहेत. त्याच्यानंतर असे विचारतील की इस्रो जे काही गगनयान मोहीम राबवणार आहे ज्याच्यामध्ये भारतीय अंतराळवीरांना अंतराळात पाठवणार आहेत तर किती लोकांना पाठवणार आहेत, 3, 4, 2 आणि 1. ओके, मग किती तर 4 अंतराळवीरांना पाठवणार आहेत. त्यांची नावं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी सांगा. ओके, पुढचा क्वेश्चन. 14व्या नंबरचा क्वेश्चन. सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक आहे. का विचारलं हे, कारण भारतानं काय केलं होतं, मला वाटतं आय थिंक 2015 साल असावं. त्यावेळेस फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, तर त्यांना एकत्र घेऊन फ्रान्सचे अध्यक्ष आणि भारताचे नरेंद्र मोदी यांनी एकत्र आले आणि एक सौर आघाडी जागतिक लेवलला काय केली, सौर आघाडी त्या ठिकाणी निर्माण केली. त्याचा उद्देश असा होता की जास्तीत जास्त ही काय रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जी आहे, म्हणजे
सूर्य असेल, वारा असेल, समुद्राच्या लाटा असतील, यांच्यापासून जास्तीत जास्त एनर्जी त्या ठिकाणी निर्माण करायची. ह्याने पोल्युशन पण होत नाही आणि कितीही काळ चालणारी ही सूर्याच्या म्हणजे ज्याला अपारंपरिक स्रोत म्हणतात बघा, पारंपरिक आणि अपारंपरिक अशा पद्धतीने. तर मग या पद्धतीने बघा की त्यामुळे हे तर सौर ऊर्जेवरती, त्यामुळे सौर ऊर्जेवरती आणि पवन ऊर्जेवरती क्वेश्चन विचारणार. सौर ऊर्जेमध्ये भारताचा जगात 3रा नंबर आहे. कितवा? 3रा नंबर आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. मग जर भारताचा सौर ऊर्जेमध्ये 3रा नंबर आहे तर तुमच्यासाठी क्वेश्चन आहे, तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं की भारताचा पवन ऊर्जेमध्ये कितवा क्रमांक आहे. बघा प्रश्न परत एकदा ऐका, भारताचा पवन ऊर्जेमध्ये कितवा क्रमांक आहे. मग जर तुम्हाला ह्या 2 क्वेश्चनच्या बाहेर क्वेश्चन जाणार नाही. ओके, पुढचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 15. कोणत्या शस्त्राला महाराष्ट्राचे राज्यशस्त्र म्हणून जाहीर करण्यात आलं होतं? सगळ्यांनाच माहिती असलेला प्रश्न आहे, अत्यंतिक सोपा क्वेश्चन होता. ऑप्शन नंबर 2 की दांडपट्टा. बघा, दांडपट्टा या शस्त्राला महाराष्ट्राचे राज्यशस्त्र म्हणून त्या ठिकाणी घोषित करण्यात आले. 16व्या नंबरचा क्वेश्चन, वाघनखे का? वाघनखे नाहीत. आता क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, आता वाघनखं बघा त्या दिवशी सातारला आणली. सातारला आणली, ती कुठून आणली? इंग्लंडवरून त्या ठिकाणी आपल्याला आणली आहेत, इंग्लंडवरून त्या ठिकाणी आणलेली आहे. असं विचारतील की जे काय महाराजांची वाघनखं आहेत ही कुठून आणलेली, तर ती इंग्लंडवरून आपल्यात. खाली ऑप्शन देतील अमेरिका आणि काही पण देतील. भाल, ढाल, तलवार असे काय ऑप्शन येणार. दांडपट्टा बघा, आपल्याला सगळ्यांना इतिहास माहिती आहे, त्यावेळेस सय्यद बंडाकडं दांडपट्टा चालवण्यामध्ये अत्यंतिक तो हे होता, ज्यावेळेस अफजल खान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतापगडावरती भेट झाली होती. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, तुम्हाला असं वाटतं की संकट ही सगळ्यांसमोर असतात, संकटांवरती मात करून पुढे जाणं हेच यशाचं सगळ्यात लक्षण असतं. तुम्ही अभ्यास करायला लागलं, तुम्हाला भीती वाटणे ही साहजिकच गोष्ट आहे, सगळ्यांना वाटणार, कुणी जरी झालं तरी. उद्या क्रिकेट खेळणाऱ्यांना पण भीती वाटते. अफजल खानांना भेटायचं होतं तरी शिवाजी महाराजांना भीती ही मनामध्ये होतीच ना. जशी जशी महाराजांच्या मनामध्ये होती तशीच अफजल खानाच्या मनामध्ये पण महाराजांच्या बद्दल भीती होतीच ना. म्हणजे असं नाही, ज्या वेळेस कोणताही प्रसंग असतो परीक्षेचा, म्हणजे वेगवेगळ्यांच्या संदर्भात परीक्षा ही वेगवेगळी. ज्यावेळेस क्रिकेटची आपण फायनल मॅच बघत असतो त्यावेळेस त्यांच्या दृष्टीने ते परीक्षाच आहे, आपल्या दृष्टीने पोलीस भरती ही परीक्षाच आहे. याच्यामध्ये जो हातबल होतो, निराश होतो किंवा जिद्द बाजूला ठेवतो तो 100% त्या ठिकाणी बाजूला होतो. त्याच्यामुळं ज्याला पास व्हायचंय त्याने शेवटपर्यंत कष्ट, जिद्द, चिकाटी ह्या गोष्टी सोडायच्या नाही. कुठून चांगलं भेटतंय बाबा, कोणाकडून चांगलं भेटतंय, मला लगेच पास व्हायचंय, बाकीच्यांसारखं थांबायचं नाही, एवढं डोक्यात ठेवायचं आणि कंटिन्युअसली काम करत राहायचं. 100% त्या ठिकाणी तुम्हाला यश भेटेल. त्याच्यानंतर 16व्या नंबरचा क्वेश्चन होता. 16व्या नंबरचा क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे पार पडलेलं आहे? IMP क्वेश्चन आहे, सगळ्यांच्या परिचयातला आणि करंट मधला अत्यंतिक महत्त्वाचा क्वेश्चन आहे. तुम्ही MPSCचे कंबाईनचे कुठलेही पेपर काढून बघा, ते 1-2 वर्ष झाले की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावरती क्वेश्चन विचारतात, म्हणजे विचारतातच. तर हे जे काही 97वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं होतं हे अमळनेरला झालं होतं. जर यदा कदाचित एखाद्याला आलं नसतं तर त्याने डायरेक्ट जरी ऑप्शन नंबर 3 मार्क केला असतं तरी त्या ठिकाणी त्याला उत्तर भेटलं असतं. आता बघा बाकीची हे मार्क कसं करायचंय. अकोला जिल्ह्याच्या ठिकाणी ऑप्शन गेला, पुणे जिल्ह्याच्या ठिकाणी ऑप्शन गेला, वर्धा जिल्ह्याच्या ठिकाणी ऑप्शन गेला, अमळनेर असा काही जिल्हा नाही. म्हणजे पर्टिक्युलर स्थळ त्यांनी दाखवले. म्हणजे क्वेश्चन वाचणाऱ्याची दृष्टी कशी आहे त्याच्यावरती पण उत्तर निघालं असतं. आता मला जर माहिती नसतं तर मी बघितलं असतं यार हिथं जिल्हा दिलाय, हिथं जिल्हा दिलाय, हिथं जिल्हा दिलाय, हिथं गाव कसं काय दिले. म्हणजे 100% हिथं ते जे काय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होण्याचे चान्सेस जास्तीत जास्त मला वाटतात. शिवाय ऑप्शन नंबर 3 ला आहे, म्हणजे उत्तर हिथं जास्तीत जास्त पद्धतीने असू शकतं. म्हणजे MCQ सोडवण्याचं टेक्निक तुम्ही डेव्हलप करायचे. क्वेश्चन सोपा होता, दुसरी गोष्ट तुमच्या अभ्यासाचा भाग होता. ज्याला पास व्हायचंय त्याला हा क्वेश्चन यायलाच पाहिजे या कॅटेगरीतला क्वेश्चन होता. त्याच्या म्हणजे माझं सांगणं आहे, मी ज्यावेळेस तुम्हाला सांगत असतो की कुठं पण गोळीबार करायचा नाही, हा अभ्यासाचा भाग आहे. तुम्हाला ऑस्कर पुरस्कार, साहित्य संमेलन जे काय आहेत कुठं झाली, काय झाली, त्याचे अध्यक्ष कोण होते, उद्या तुम्हाला विचारतील. ह्या 97व्या अखिल भारतीय साहित्य संमेलन जे अमळनेरला पार पडलं त्याचं अध्यक्षस्थान कोणाकडे होतं, तर डॉक्टर रवींद्र शोभणे. डॉक्टर रवींद्र शोभणे
डॉक्टर रवींद्र शोभने हे 97व्या झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे त्या ठिकाणी अध्यक्ष होते. त्याच्यानंतर 17 नंबरचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन आहे 96व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याच्या दरम्यान कोणत्या चित्रपटात सर्वोत्कृष्ट चित्रपट प्रदान करण्यात आला. मी तुम्हाला काय सांगितलं, माझा फक्त एकच शॉर्ट आहे 40 सेकंदाचा आणि त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की ऑस्कर पुरस्कारावरती 100% क्वेश्चन येणारच. तुम्ही जाऊन के सागरच्या ह्याला बघू शकता की ह्याच्यावरती क्वेश्चन असणारच. मग सर्वोत्कृष्ट चित्रपट कुठला, त्याची अभिनेता कुठला, अभिनेत्री कुठली, याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला विचारलाच जाणार. मग आता बघा त्यांनी काय विचारलं की ऑस्कर मध्ये सर्वोत्कृष्ट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला भेटलेला आहे. आणि मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं होतं की ओपेनहायमर हा जो काय चित्रपट होता, या चित्रपटाला बघा इथं दिले एनाटॉमी ऑफ द इयर, असं आहे का, नाही, इथं एनाटॉमी अ न सुरुवात केली, इथं ओपेनहायमर केली, हे दोन ऑप्शन तर गेले. ओके, ओपेनहायमर पाठ असायला पाहिजे होतं, प्युअरली अभ्यासाचा भाग होता. आता तुम्ही मला सांगायचं आहे की जो काही हा 96वा ऑस्कर पुरस्कार सोहळा झाला, ह्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणाला भेटलं, ओपेनहायमरला भेटले. तर मला तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये ऑस्कर विजेते 96च्या मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हे दोघांची नावं मला खाली कमेंट बॉक्समध्ये करून सांगायचे आहेत. याच्यावरती ह्या 3 क्वेश्चनच्या बाहेर क्वेश्चन जाणार नाही. ओके, पुढं 18 नंबरचा क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या भारतीय नागरिकाचा मूलभूत हक्क नाही. बघा बेसिक पॉलिटीवरती क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले. आता या ठिकाणी एक तुमच्या लक्षात येईल की त्यांनी पॉलिटीला जास्तीत जास्त हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. बघा खालीलपैकी कोणत्या भारतीय नागरिकाचा मूलभूत हक्क नाही. मूलभूत नाही म्हटले, बघा नाही म्हटले, मग मूलभूत हक्क नाही असं काढायचं होतं. आता बघा मालमत्तेचा हक्क, घटनात्मक उपाययोजना. अहो घटनात्मक उपाययोजना याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की हा घटनेचा आत्मा आहे. ऑलरेडी क्वेश्चन विचारलेला आहे की खालीलपैकी कोणत्या कलमाला घटनेचा आत्मा आहे असं म्हणतात. तर घटनात्मक उपाययोजना हा जो काही मूलभूत हक्क आहे ह्याला भारतीय राज्यघटनेचा आत्मा आहे असं कोण म्हणतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. मग त्याचं कलम कुठलं, तर कलम क्रमांक 32. बघा कलम क्रमांक 32 नुसार घटनात्मक उपाययोजनेचा हक्क आहे. काय सांगते घटनात्मक उपाययोजना, फॉर एक्झाम्पल माझे मूलभूत हक्क जर हरवले गेले तर आपण जनरल कसं, आता फॉर एक्झाम्पल माझा बांध माझ्या शेजारच्याने कोरला, माझ्या भाऊकीनं माझ्या शेताचा बांध कोरला, मी कोर्टात कुठे जाणार, पहिल्यांदा मी तहसील मध्ये त्या ठिकाणी अपील करणार की बाबा माझा बांध कोरलाय. प्रथम दंडाधिकारी असतात ते. त्याच्यानंतर कोर्ट कुठे जाणार, प्रांत लेवलला जाणार. त्याच्यानंतर कुठे जाणार ते जिल्हा न्यायालयामध्ये जाणार. जिल्हा न्यायालयातून हायकोर्टला जाणार. हायकोर्टमधून सुप्रीम कोर्टमध्ये जाणार. म्हणजे ह्याच्यात माझी हयात जाणार, यादा कदाचित मी मरणार पण निकाल काय लागणार नाही. ही म्हणजे दिवाणी पार्ट विषय झाला. पण ज्यावेळेस माणसाचा मला काय सांगायचं होतं की बाबा मला अपील कुठं करावं लागते, खाली जिल्हा कोर्टामध्ये करावं लागते. जिल्ह्याचा निकाल झाल्यानंतर मला हायकोर्टात जावं लागतं. हायकोर्टचा निकाल झाला त्याच्यानंतर मला सुप्रीम कोर्टमध्ये जावं लागतं. अशा पद्धतीने ही लांब चैन आहे. परंतु जर मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं एखाद्याच्या, तर तो व्यक्ती म्हणजे फॉर एक्झाम्पल मी किंवा तुम्ही जर तुमचे मूलभूत हक्क नाकारले गेले, कलम जे काही मूलभूत हक्क सांगितलेले ते म्हणजे 14 मध्ये समानता सांगितलेले, व्हॉटेवर जे काही 19 मध्ये सगळेच्या सगळे आपल्याला 6 स्वातंत्र्य दिले, याच्यामधलं जर कशाचं तुम्हाला नाकारलं गेलं किंवा तुमचे दवडले गेले तर कलम 32 अंडर तुम्ही डायरेक्टली सुप्रीम कोर्टमध्ये अपील करू शकता. एवढी ताकद कुठल्याच कलमामध्ये नाही आणि सुप्रीम कोर्टमध्ये अपील करणं एवढी सोपी गोष्ट नाही. म्हणजे हे 100% कशाचं पार्ट आहे, मूलभूत हक्काचा पार्ट आहे. त्याच्यानंतर शोषणाविरुद्धचा हक्क हा पण मूलभूत हक्काचा पार्ट आहे. समानतेचा हक्क कलम क्रमांक 14 मध्ये सांगितले. मालमत्तेचा हक्क तर काय केलं, घटना दुरुस्ती कितवी, 44वी घटना दुरुस्ती. बघा 44वी घटना दुरुस्ती, 44व्या घटना दुरुस्तीनुसार बघा 44व्या घटना दुरुस्तीनुसार हा जो काय मालमत्तेचा हक्क आहे तो होता 19 मध्ये. कुठल्या कलम क्रमांक 19 मध्ये असलेला मालमत्तेचा हक्क आता कायदेशीर हक्क बनवण्यात आला, त्याला मूलभूत हक्कातून वगळण्यात आलं. मग क्वेश्चन असा विचारतात, मालमत्तेचा हक्क आता कसल्या प्रकारचा हक्क आहे, मालमत्तेचा हक्क हा आता
कायदेशीर प्रकारचा हक्क आहे. कशा प्रकारचा? कायदेशीर पद्धतीचा हक्क आहे. कायदेशीर हक्क आहे. मग त्याला राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये टाकले? तर कलम क्रमांक 300A मध्ये टाकलेलं आहे. हे देखील कलम बघा, हे देखील कलम बऱ्याच वेळा बऱ्याच एक्झामला त्या ठिकाणी एक्झाममध्ये विचारलेलं आहे की जो मालमत्तेचा हक्क आहे हा खालीलपैकी कशामध्ये टाकलेला आहे? तर मालमत्तेचा हक्क हा कलम क्रमांक 300A मध्ये टाकलेला आहे. 44वी घटना दुरुस्तीनुसार 1978. किती? 1978. 1978 का 76 असं जर कन्फ्युजन झालं तर कसं लक्षात ठेवा? 4 आणि 4 किती होता? 4 अधिक 4 8 म्हणजे 100% किती आहे? 1978 आहे. 1978 आहे. ओके. महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था ही किती स्तरीय आहे? तर महाराष्ट्रातली पंचायत राज व्यवस्था ही त्रिस्तरीय आहे. त्रिस्तरीय कशी? तर बघा, आपल्या गावामध्ये ग्रामपंचायत आहे. बघा, गावामध्ये ग्रामपंचायत, तालुका पातळीवरती पंचायत समिती आणि जिल्हा पातळीवरती जिल्हा परिषद. झाले 3 टप्पे. बघा, गाव पातळीवरती बघा ग्रामपंचायत, गाव पातळीवरती ग्रामपंचायत म्हणजे पहिला स्तर झाला, 1 टप्पा. त्याच्यानंतर तालुका लेवलला पंचायत समिती, तालुका लेवलला पंचायत समिती. हे कुठं आहे? तालुक्याला आहे. हे कुठं आहे? तालुक्याला आहे. हा झाला दुसरा स्तर. आणि तिसरा स्तर काय आहे? तिसरा स्तर आहे ते म्हणजे जिल्हा परिषद. तिसरा काय आहे? जिल्हा परिषद. जिल्हा परिषद. मग 1 2 3 स्तर झाले. हे कोणी सांगितलं? तर बलवंतराय मेहता समितीच्या शिफारसीनुसार बघा, बलवंतराय मेहता यांनी सांगितलं की 3 स्तरीय पंचायत राज व्यवस्था आणा. कधी आणली ही? तर 2 ऑक्टोबर 1959 रोजी राजस्थानमधील नागौर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी काय केलं की पंचायत राज व्यवस्थेचं उद्घाटन केलं. 3 स्तरीय आणले. ह्याच्यामध्ये अशोक मेहता, माय मिस्टेक, अशोक मेहता ही अशी समिती आली. त्यांनी काय सांगितलं होतं की हा पंचायत समिती हा स्तर तुम्ही काढून टाका आणि किती स्तरीय आणा? तर 2 स्तरीय. बघा, 2 स्तरीय पंचायत राज व्यवस्था आणा असं कोणी सांगितलं? अशोक मेहता यांनी सांगितलं. कोणी सांगितलं? अशोक मेहता. मग हे जे काय 3 स्तरीय आणा, पहिला दुसरा आणि तिसरा, हे कोणी सांगितलं होतं? हे सांगितलं होतं बलवंतराय मेहता. कोणी? बलवंतराय मेहता. बलवंतराय मेहता समितीने सांगितलं होतं की तुम्ही 3 स्तरीय पंचायत राज व्यवस्था आणा. त्याच्यानंतर अजून महत्त्वाचा क्वेश्चन ह्याच्यावरती विचारला जातो तो की बाबा जी महाराष्ट्रातली पंचायत राज व्यवस्था आहे ती महाराष्ट्रातली पंचायत राज व्यवस्था खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली आली? तर वसंतराव नाईक. बघा, वसंतराव नाईक या समितीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्था त्या ठिकाणी आलेली आहे. ओके. त्याच्यानंतर पुढचा 20 नंबरचा क्वेश्चन. पुढे पोलीस पाटील याची नेमणूक कोण करतं? तर जे काय प्रांत अधिकारी असतात. बघा, प्रांत अधिकारी असतात. प्रांत अधिकारी म्हणजे कोण? जे काय तहसीलदाराच्या वरती असतो प्रांत, ज्याला उपजिल्हाधिकारी असं म्हणतात, ज्यालाच उपविभागीय दंडाधिकारी असं पण म्हणतात. बघा, प्रांत अधिकारी त्यालाच उपजिल्हाधिकारी पण म्हणतात. उपजिल्हाधिकारी DC डेप्युटी कलेक्टर असं पण म्हणतात. त्यालाच उपविभागीय दंडाधिकारी असं पण म्हणतात. ते करतात. ही पोलिसांचा तर काही संबंध येत नाही. पोलीस पाटील आणि पोलिसांचा संबंध नाही. ह्याच्यावर ऑप्शन नंबर 1 आणि हे गेलं होतं. कलेक्टर की उपविभागीय दंडाधिकारी ऑप्शन नंबर 4 उपविभागीय दंडाधिकारी त्या ठिकाणी त्यांची नेमणूक करतात. 21 नंबर. पुणे ते मुंबई दरम्यान असलेला घाट कोणता? बघा, तर बोरघाट हा पुणे ते मुंबई याच्या दरम्यान आहे. बघा, पुणे ते मुंबई याच्या दरम्यान बोरघाट आहे. मग हा कसारा घाट कुठं आहे? कसारा घाट आहे मुंबई ते नाशिकच्या दरम्यान. बघा, कसारा घाट आहे मुंबई ते नाशिकच्या दरम्यान. मुंबई ते नाशिकच्या दरम्यान कसारा घाट आहे. खंबाटकी घाट कुठं आहे? पुणे सातारा. कुठं आहे? पुणे साताऱ्याच्या दरम्यान. पुणे साताऱ्याच्या दरम्यान कुठला आहे? खंबाटकी घाट आहे. आणि लास्ट विचारला होता फोंडा घाट. तर फोंडा घाट आहे कोल्हापूर जवळच राधानगरी गावातून पुढे जाताना फोंडा नावाचं गाव लागतं. त्या गावावरूनच ह्या घाटाचं नाव पडलेलं आहे फोंडा घाट. मग हा फोंडा घाट कुठं आहे? कोल्हापूर गोव्याला जाताना, कोल्हापूरवरून खाली गोव्याला जातात. कोल्हापूर टू गोवामध्ये पणजी असा ऑप्शन येतो. पणजी, गोव्याची राजधानी पणजी. मग कोल्हापूर टू पणजीला जाताना फोंडा घाट लागतो. खंबाटकी घाट पुणे सातारा, बोरघाट पुणे मुंबईला आणि कसारा घाट नाशिकला जाताना त्या ठिकाणी मुंबई नाशिकच्या दरम्यान आहे. पुढचा क्वेश्चन. खालीलपैकी कोणते बहुहंगामी पीक आहे? कसले बहुहंगामी पीक आहे? मला नाही वाटत हा क्वेश्चन कोणाला आला असेल. मी एक्झाम मध्ये स्वतः असतो तर बहुहंगामी मला कळलंच नसतं.
बहुहंगामी म्हणजे काय, आपल्याकडे दोन हंगाम आहेत, खरीप आणि रब्बी. खरीप आणि रब्बी. खरीप कधी, पावसाळा. खरीप म्हणलं की पावसाळा आणि रब्बी म्हणलं की हिवाळा. रब्बी म्हणलं की हिवाळा. मग हिवाळ्यात कुठले येतात, गहू हिवाळ्यात येतात. गहू फक्त एकदाच येतो का, पावसाळ्यात आपण गहू लावतो, ऑप्शन नंबर 1 गेला गहू. त्याच्यानंतर तूर फक्त आणि फक्त पावसाळ्यातच लावतो आपण, ती हिवाळ्यात लावत नाही, खरीप पीक आहे, ऑप्शन गेला. तांदूळ, सूर्यफूल. आता बघा सगळीकडे भात लागण आहे, म्हणजे कोकणात मध्ये म्हणा किंवा इकडं भोरवेला मुशी सगळा अख्खा पट्टा आहे, ते काय करतात, भाताची लागण करतात. कुठल्या महिन्यात, पाऊस पडला की त्या भाताच्या कचऱ्यामध्ये हे लावतात. म्हणजे तांदूळ हे पीक कसं आहे, हे खरीप पीक आहे. कसलं आहे, खरीपातलं पीक आहे, पावसाळ्यात लावलं जातं. हा हे ऑप्शन गेला. आणि ज्याला आलेच नसतं त्याने डायरेक्ट जरी ऑप्शन नंबर 3 मार्क केला असताना तरी सूर्यफूल हे बहुहंगामी पीक आहे. बहुहंगामी म्हणजे कसं, ते खरीपामध्ये पण काही ठिकाणी लावलं जातं आणि रब्बीमध्ये पण त्या ठिकाणी लावलं जातं. ओके. त्याच्यानंतर 23 नंबरचा क्वेश्चन. तुम्हाला मी अगोदरच सांगितलंय की तुम्ही माझे मागचे व्हिडिओ जाऊन बघा की तुम्ही इतिहासाचं जुनं 11वीचं स्टेट बोर्डचं पुस्तक करा. बघा जे जुने 11वीचे स्टेट बोर्डचे पुस्तक करणार त्यांना काय होणार, हे प्रश्न सुटणार. 23 नंबरचा क्वेश्चन. मुंबईचा सिंह हे टोपण नाव खालीलपैकी कोणाला देण्यात आले, त्याच्यातलाच क्वेश्चन होता. जगन्नाथ नाना शंकर सेठ. जगन्नाथ नाना शंकर सेठ यांना मुंबईचा अनभिक्त सम्राट असं म्हणतात. बघा मुंबईचा अनभिक्त सम्राट असं म्हटलेलं आहे. कुणी म्हटलेले, प्र.के. आत्रे यांनी म्हटलेले. असा देखील क्वेश्चन आलेला आहे की जगन्नाथ नाना शंकर सेठ यांना मुंबईचा अनभिक्त सम्राट असं कोणी म्हटलेले, प्र.के. आत्रे यांनी म्हटलेले. इथं काय विचारले, मुंबईचा सिंह. तर मुंबईचा सिंह हे फिरोजशाह मेहता यांना म्हटलेलं आहे. आता मला सांगा, मुंबईचा सिंह लोकमान्य टिळक कुठले आहेत, पुण्यातले, ऑप्शन गेला. दादाभाई नौरोजी कुठले आहेत, कलकत्त्यातले, ऑप्शन गेला. दादाभाई नौरोजींबद्दल सांगायचं झालं तर कलकत्त्यातले जे काय अधिवेशन झाले होते, दुसरं अधिवेशन 1986चं राष्ट्रीय सभेचं, त्याच्यानंतर बरोबर 20 वर्षांनी झालेलं 1906चं, हे जे काही 2 राष्ट्रीय अधिवेशनं झाली त्याचे दादाभाई नौरोजी कोण होते, अध्यक्ष होते. दादाभाई नौरोजी म्हटलं की त्यांनी संपत्तीच्या निस्सारणाचा सिद्धांत मांडला. महत्त्वाचे पॉईंट झाले हे. त्याच्यानंतर ब्रिटिश पार्लमेंटमध्ये निवडून येणारी एकमेव भारतीय व्यक्ती होती दादाभाई नौरोजी. ओके. जगन्नाथ नाना शंकर सेठ यांच्याबद्दल तर सांगितलं. अजूनही तर आपली ट्रिक कामी असते, आली असते का नाही बघा बरं. व्यक्ती विशेषवरती क्वेश्चन होता आणि जर व्यक्तीच्या विशेषवरती असेल तर ऑप्शन नंबर 3 ला उत्तर असण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. या लॉजिकनं देखील ऑप्शन नंबर 3 त्या ठिकाणी उत्तर आलं असतं. ओके. खालीलपैकी विषाणूंमुळे होणारा रोग कोणता. बघा खालीलपैकी विषाणूंमुळे होणारा रोग कोणता, घटसर्प, विषमज्वर, क्षयरोग की गोवर. बघा तर विषाणूंमुळे गोवर नावाचा रोग होतो. कुठला, गोवर. मग हे कसं लक्षात ठेवायचं, घटसर्प ज्याला डांगा खोकले असं म्हणतात, क्षयरोग हा पण. मग हे घटसर्प, विषमज्वर म्हणजे ताप येतो, क्षयरोग म्हणजे टीबी, हे सगळे जीवाणूजन्य रोग आहेत. कसले, जीवाणूजन्य रोग आहेत. बघा लक्षात ठेवायचं. घटसर्प म्हणजे डांगा खोकला, विषमज्वर आणि क्षयरोग हे सगळेच्या सगळे जीवाणूजन्य रोग आहेत आणि हा कसा आहे, विषाणूजन्य रोग आहे. कुठला, गोवर. मग ह्याचे ट्रिक आहे, तर ह्याचे ट्रिक आहे कांदे पोहे गोड का झाले. कांदे पोहे गोड का झाले अशी ट्रिक आहे. कशाची, विषाणूजन्य आजाराची ही ट्रिक आहे. काय आहे ही ट्रिक आहे. मग काय, कांदे पोहे मधला का घेतला, कांजण्या. हा. पोहे मधला पो घेतला, पोलिओ. हे वरून ए घ्यायचा, हे ए वरून एड्स ज्याला HIV असं पण म्हणतो, HIV. त्याच्यानंतर इन्फ्लुएन्झा, पोहे वरून ई घ्यायचं, इन्फ्लुएन्झा. हा. त्याच्यानंतर गोडच्या गोवरून गोवर. ह्या ड वरून डेंग्यू.
मग डेंग्यू हा कशामुळे होतं? डासामुळे होतं. एडिस इजिप्ती जी काय डासाची जी काय मादी आहे ती चावल्यानंतर, एडिस इजिप्ती डासाच्या मादी चावल्यानंतर डेंग्यू होतो. मी असं लक्षात ठेवलं की आपण येडे होतो, डेंग्यू झाल्यानंतर आपण येडे होतो. ह्या ड वरून डेंग्यू आणि बाकी क म्हणजे क वरून कावीळ, क वरून कावीळ झालं. आणि फक्त विषाणूजन्य पाठ करायचे, राहिलेले सगळेच्या सगळे जीवाणूजन्य आहेत. अशा पद्धतीने त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं. पुढचं नेक्स्ट क्वेश्चन 25 नंबरचा स्वातंत्र्यवीर सावरकर. बघा, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कोणत्या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली? अनुशीलन समिती, अभिनव भारत, भारत सभा आणि स्वदेशी सभा. तर अभिनव भारत ही जी काय नाशिकमध्ये स्थापन झाली होती, कुठं? नाशिकमधल्या भगूर या ठिकाणी. त्याची स्थापना कोणी केली होती? सावरकर. जे काय सावरकर आणि त्यांचे बंधू बाबाराव सावरकर आदी लोकांनी ही अभिनव भारत नावाची संस्था स्थापन केली होती. मग ही अनुशीलन समिती कुठं झाली? तर ही कलकत्ता या ठिकाणी झाली होती. जे काय कलकत्तामध्ये बारिंद्र कुमार घोष, भूपेंद्र दत्त वगैरे असे ह्या संदर्भात ह्या अनुशीलन समितीच्या संदर्भात होते. अनुशीलन समिती म्हणजे एक व्यायामशाळेमध्ये स्थापन झालेली समिती होती. अत्यंत चांगल्या दर्जाचं काम त्या काळात त्यांनी केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपले जेवढे जे काय जीकेचे क्वेश्चन आहेत ते संपलेले आहेत. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. तुम्हाला याचा मुंबईच्या पेपरला फायदा व्हावा या उद्देशाने आपण पटकन हे जीकेचे क्वेश्चन इन डिटेल घेतलेले आहेत, जेणेकरून यदा कदाचित क्वेश्चनचं रिपिटेशन ऑप्शनमधून झालं तर तुम्हाला त्याचा फायदा व्हावा, हाच याच्या मागचा उद्देश आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर 100% लाईक करा. के सागर करिअर अकॅडमीला सबस्क्राईब करा. माझं नाव रणजित सर असं तुम्ही टाकलं की माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी एका जागेवरती मिळून जातील. धन्यवाद.